शेतकऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये जाहीर. होय, महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर राशी देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा जी.आर. आलेला आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणीद्वारे खातरजमा करून जमिनीचा 7/12 उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुदेय राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर याऐवजी शासन निर्णय 26/2/2024 मधील परी 3 मधील अट क्रमांक 1 मध्ये खालील सुधारणा करण्यात येत आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी ई-भूमी महानोंदणी पोर्टल ई-पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून, तसेच वन जमिनी, देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनीसंदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत, अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, त्यांच्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदेय राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.